घर से करे पिकअप, घर पे करे ड्रॉप, 48 घंटे में करे डिलीवर एकदम टिप टॉप। ड्राई क्लीन लॉन्ड्री सब हो जाएगा, हमारा ईवी आएगा, आपका ऑर्डर उठाए। क्वालिटी की चिंता नहीं करने का लाला, एकदम प्रीमियम फीलिंग दिलाएगा। दम 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 इसमें दम में छोटे, दाम 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 भी हिसाब से है लेते। मशीनरी इंपोर्टेड और केमिकल्स यूज बेस्ट करे कपड़े लो फोल्डेड या ऑन हैंगर, प्रीमियम पैकिंग रखे कपड़े आउट ऑफ डेंजर। कर्टन हो सोफा हो या हो शूज, करते हम डीप क्लीन नो इशू। सायरन आउट, अब घर बैठे बैठे बेस्ट एंड प्रीमियम लॉन्ड्री सर्विस को करो इन और बाकी सबको करो आउट, क्योंकि आ गया है सायरन आउट। महानगर पालिका के आयुक्त अजय वैद के आदेश पर आपको बता दें कि पर्यावरण विभाग ने 200 से भी अधिक किलो का प्लास्टिक किया जब्त। विशेष तौर पर आपको बता दें कि पर्यावरण को रोकने के लिए महानगर पालिका के आयुक्त अजय वैद ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के आदेश अनुसार एक टीम गठित की, जहां आपको बता दें कि इस टीम को एक बड़ी कामयाबी हासिल हुई। 200 से भी अधिक किलो तक का जो है प्लास्टिक जिस पर पाबंदी है उस प्लास्टिक को जब्त किया। और आपको बता दें कि महानगर पालिका के आयुक्त की उपस्थिति में तस्वीर में आप देख सकते हैं कि एक पत्रकार परिषद कर पूरे मामले की जानकारी दी गई। बता दें कि गणपति का पावन पर्व का आगमन है और इसी बीच प्लास्टिक की खरीदारी करने वालों को महानगर पालिका के आयुक्त अजय वैद ने जो है सूचना भी दी और उनसे अपील भी की कि प्लास्टिक का उपयोग ना कर पर्यावरण को किस तरह से रोका जाए। इसको लेकर मनपा आयुक्त ने क्या कहा इस पूरे मामले को लेकर, खासकर आपको बता दें कि पर्यावरण विभाग की जो एक टीम जो पथक तैयार की गई थी, जिनकी वजह से आज गुप्त सूचना के आधार पर महानगर पालिका के पर्यावरण विभाग के सभी संबंधित अधिकारी कर्मचारियों ने 200 से भी अधिक किलो का जो प्लास्टिक जिस पर पाबंदी है उस प्लास्टिक को जब्त कर कार्रवाई करते हुए दिखाई दिए। 10,000 की फाइन जो है मार कर दुकानदार पर कार्रवाई की। आमच्या महापालिकेचा जो पर्यावरण विभाग आहे त्याच्या अंडर हे संपूर्ण प्लास्टिकच्या विषयी आम्ही कारवाई करतो आहोत। आज आम्हाला टीप मिळाली की आपली ही मंडई आहे म्हणजे मागच्या बाजूला काही हे जे प्लास्टिक आहे जे ऑथराइज नाही आहे, गव्हर्नमेंटने जे 120 मायक्रॉनची आपल्याला मर्यादा दिलेली आहे, त्या खालचं हे प्लास्टिक आहे त्याच्यापेक्षा कमी जाडीचं प्लास्टिक असल्यामुळे ते वापरण्यावर बंदी आहे। असे असताना सुद्धा आपले जे आता येणारे उत्सव आहेत आणि सण आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारच्या प्लास्टिकची विक्री किंवा ग्राहकांना अशा प्रकारचा माल ह्या प्रकारच्या प्लास्टिक दिला जातो अशी आम्हाला बातमी कळली। अशी आमच्या पर्यावरण विभागाने तात्काळ कारवाई केली। 10,000 रुपये पेनल्टी आम्ही मानलेली आहे आणि ती पेनल्टी सुद्धा वसूल झालेली आहे। आणि आपण इथे बघता जवळपास अर्धा टन माल आमच्या पर्यावरण विभागाने हा पकडलेला आहे। ही कारवाई यापुढे देखील चालू राहील। आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिलेला आहे सर्वांना की आपल्याला पर्यावरणपूरक उत्सव साजरे करायचे आहेत। आपल्या शहरामध्ये पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी हा जो बंदी असलेला प्लास्टिकचा भाग आहे हा कुणी वापरू नये असे मी सर्वांना इथे आवाहन करतोय। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नागरिक, त्याचप्रमाणे व्यापारी आणि त्याचप्रमाणे विक्रेते या सर्वांना मी आवाहन करतोय की बंदी असलेले प्लास्टिक वापरू नका, त्याच्याऐवजी आपण कापडी पिशव्याचा वापर करू। पर्यावरण पूरक जे आहे, पर्यावरणाला अनुकूल आहे अशी जे साहित्य आहे या साहित्याचा वापर करू। कृपा करून याची सर्वांनी नोंद घ्यावी। थर्मोकोल आणि हे बंदी असलेले प्लास्टिक याचा वापर सर्वांनी टाळला पाहिजे। ही आमची ही सुरुवात आहे कारवाईची, ह्याच्यापेक्षाही जास्त कारवाई यापुढे चालू राहील। येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा माल भिवंडी शहरात जर उतरला असेल तर त्या गोडाऊनची पाहणी करून आमचे जे पथक आहे, आपण इथे बघता ते सगळे पथकातील अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही टिप्स घ्या मार्केटमधून आणि त्या टिप्सच्या आधारे तत्काळ कारवाई करा। सध्या गणपतीचा उत्सव येणार आहे, वापर करण्यासाठी थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात अशांवरती कारवाई होणार आहे। हो, थर्माकोलचा वापर सुद्धा बंदी घातलेली शासनाने, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा वापर करता येत नाही। त्यामुळे ह्याचा सुद्धा कोणी आपल्या सजावटी करता वापर करू नये ही आमची सर्वांना नम्र विनंती असेल। त्याच्याऐवजी आपण फुलांची सजावट करू शकता जे बायोडिग्रेडेबल आहे। आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो की मागच्या वर्षी जो गणेशोत्सव आपण साजरा केला त्यावेळी जे आपण निर्माल्य घेतलं होतं त्या निर्माल्याचा आपण खत म्हणून वापर केलाय आणि महापालिकेच्या बागेमध्ये आपण त्याचा वापर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर सुद्धा बंदी आहे। शाडूच्या मूर्त्या वापरा असं आपल्या शासनानं सर्वांना आवाहन केलेलं आहे, त्याचा पण सर्वांनी दखल घ्यावी। तरी सुद्धा काही लोकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्या होत्या, तर त्या आम्ही BNN कॉलेजचे काफीपुरे सरांच्या मदतीने एक सोल्युशन तयार केलं। त्या सोल्युशन मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळून जे पाणी तयार झालं ते पाणी पर्यावरणाला हानिकारक नव्हतं आणि जो गाळ जो उरला होता, साठ्या जो उरला होता, तो साठ्या आम्ही फिलर म्हणून आमच्या बागेमध्ये वापर केलेला आहे। ते आपण स्वतः बघू शकताय। या प्रकारे आम्ही महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात चांगली कारवाई करत आहोत।